आता पुढचा आपण यातला कोणता बघतोय, क्वेश्चन 2. पेज नंबर बघा, पेज नंबर 52. ओके, 52 वरती क्वेश्चन बघू काय दिलं आहे. आता आपण मगाशी जे हायर ऑर्डर तर बघायचंच आहे, हायर ऑर्डरचेच एक्झाम्पल चालले, डबल डेरिव्हेटिव्हचंच आपण एक्झाम्पल बघतोय. त्यांनी विचारलेलंच आहे फाइंड d2y/dx², म्हणजे डबल डेरिव्हेटिव्हच काढायचं आहे. फक्त त्यांनी मागच्या वेळेला कसं आपण हे बघा यूला एक काहीतरी मांडलं होतं विथ रिस्पेक्ट टू, अजून एक टर्म होती, याला यू आणि याला व्ही मांडलं आणि नंतर काय केलं होतं du/dv. तशी तर कंडिशन क्रिएट होणार आहे. त्यांनी पहिले एक्स दिलेला आहे, नंतर एक वाय दिलेला आहे आणि त्याचं डबल डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. आता बघू क्वेश्चन 2 मधला फर्स्ट लेट काय दिलं आहे त्याला मानून घेऊ आपण. एक्स इज इक्वल टू काय म्हणू आपण, कॉट इनवर्स ऑफ ब्रॅकेटमध्ये √1 मायनस t² अपॉन टी. आणि अजून तसंच वाय पण दिलेलं आहे. बुकमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे, तिथे एक्सच लिहिलं आहे कंटिन्युएशनमध्ये, पण तो वाय कोसेक इन्व्हर्स. आता यात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला बेसिकली काय भेटेल, सबस्टिट्यूशन करायचं आहे. 1 - t² साठी तुम्ही काय सबस्टिट्यूट करू शकता ते बघा. 1 मायनस सायन्स म्हणजे 1 - t² असेल तर आपण काय टाकतो त्याच्यामध्ये साइन थिटा बाय स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. स्टँडर्ड सबस्टिट्यूशनचा जो टेबल आहे त्यानुसार. ठीक आहे, मग इथं आपण काय म्हणूया, पुट t इज इक्वल टू साइन थिटा, देअरफॉर थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ टी. साइन इकडे आला, साइन इनवर्स ऑफ टी होणार तो. देअरफॉर एक्स इज इक्वल टू कॉट इनवर्स ब्रॅकेटमध्ये √1 मायनस sin² थिटा अपॉन साइन थिटा. याचं काय होणार आहे, कॉट इनवर्स ब्रॅकेटमध्ये काय उरेल बघा 1 मायनस sin² cos², cos²चं √ cos थिटा खाली साइन थिटा. मग बेसिकली तुम्हाला काय भेटला, विच इज इक्वल टू कॉट इनवर्स कॉट ऑफ थिटा, कॉस बाय साइन कॉट थिटा. कॉट इनवर्स आणि कॉट कॅन्सल, उरला कोण थिटा. थिटा म्हणजे काय तुमचं, थिटा काय आहे साइन इनवर्स टी. याला नीट लिहो, देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय आला साइन इनवर्स टी. याला काय म्हणायचं, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू, नेहमी एक्स किंवा काय थिटा असं लिहितो आपण. इथं कोण आला आहे टी, कारण हे बघा एक्स आहे, इकडे फंक्शन कोण आहे टी. विथ रिस्पेक्ट टू टी करावा लागणार आहे तुम्हाला. मग बघा इथे काय होईल, बघा इथे काय होत आहे, डिफरन्शिएट जर त्याला केलं विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे dx/ काय भेटणार तुम्हाला, dx/dtच पाहिजे, कारण इकडे एक्स इकडे टी आहे, तुम्हाला dx/dtच पाहिजे याच्यात, कारण वायच्या बाबतीत पण पुढे टीच येणार आहे. मग तो dy/dt बघू कसं होतं आहे, येईल तुमच्या लक्षात. dx/dt काय होईल बघा, विच इज इक्वल टू साइन इनवर्सचा फॉर्म्युला काय आहे 1/√1 मायनस फंक्शनचा स्क्वेअर. इथं टी आहे, एक्सच्या जागेवर टीचा स्क्वेअर. याला म्हणूया इक्वेशन 1. ठीक आहे, आताशी काय झालं, इक्वेशन 1 झालेलं आहे. ठीक आहे, याच्यानंतर काय, अल्सो लेट वाय इज इक्वल टू काय दिलं आहे तुम्हाला बघा, वायची व्हॅल्यू कोसेक इन्व्हर्स आहे. बुकमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे, यालाच त्यांनी एक्स म्हटलेलं आहे, काही बुक्समध्ये असेल काहींमध्ये नसेल. 1 + t² अपॉन 2t, 1 + t² अपॉन 2t. अरे आपण याला कोसेकमध्ये नाही ठेवत, याला आपण लिहितो साइन इन्व्हर्स. मग हा आतली टर्म उलटी होते ना, आपली प्रॉपर्टी साइन इन्व्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू कोसेक इन्व्हर्स ऑफ 1/x अँड वायसे वर्सा. हे दोघं आहेत, तसं टॅन इन्व्हर्स आणि कॉट इन्व्हर्स आहे, तसंच सेक आणि कॉटच आहे इन्व्हर्ससाठी. आतली टर्म 1 अपॉन करतो आपण, मग इथली टर्म काय झाली 1 अपॉन झाली. साईनमध्ये का केलं, कारण ते सोपं पडतं आपल्याला कॅल्क्युलेशनला, म्हणून साईनमध्ये कन्वर्ट करून घेतलं, त्यामध्ये ठेवतच नाही आपण. ठीक आहे, ओके. मग नेहमीप्रमाणे बाय स्टँडर्ड सबस्टिट्यूशनचा जो टेबल आहे त्या टेबलप्रमाणे इथं टीची व्हॅल्यू काय पुट करणार तुम्ही
जी मगाशी केली तीच. देअरफॉर थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ टी. ठीक आहे, याच्यात टी टाकला. वाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2 साइन थिटा अपॉन 1 प्लस त्याचा स्क्वेअर म्हणून साइन स्क्वेअर थिटा. 2 साइन अपॉन 1. आता इथे नाही, आपलं स्टँडर्ड सबस्टिट्यूशननुसार इथं टॅनची व्हॅल्यू बरं का, घाईघाईमध्ये साईन लिहिला गेला. स्टँडर्ड सबस्टिट्यूशनमध्ये 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इथं काय टाकतो आपण, टॅन पुटअप करतो. हे टॅन इनवर्स ऑफ टी होणार. टी इज इक्वल टू टॅन थिटा, टॅन इकडे आला टॅन इनवर्स. मग इथे जर आपण टाकला टॅन ऑफ थिटा आणि ते टॅन स्क्वेअर ऑफ थिटा होईल. टीच्या जागेवर टॅन, टीच्या जागेवरती टॅन. आता स्टँडर्ड फॉर्म्युला कोणाचा आहे आपल्याला माहिती आहे, 2 थिटासाठी साइन ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला आपण अप्लाय केला पण आहे काहीतरी मागच्या 2-4 एक्झाम्पल पूर्वी. साइन इनवर्स साइन गेले, मग वाय इज इक्वल टू काय भेटला, 2 थिटा. आणि बघा मग इथे एक्झॅक्टली बघा इथे काय होईल, देअरफॉर वाय इज इक्वल टू 2 इंटू थिटा किती याच्यासाठी, टॅन इनवर्स ऑफ टी. मग याचं आत्ता याचं आन्सर भेटणार आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी आतमध्ये, म्हणून विथ रिस्पेक्ट टू काय लिहिणार आपण, टी. डी वाय बाय डी टी इज इक्वल टू 2 इंटू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर एक्सच्या ऐवजी इथं कोण आहे, टी, त्याचा स्क्वेअर. याला नीट लिहू 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. इक्वेशन नंबर काय लिहायचं, 2. एकच्या जागेवर टी तिथे. आता बघा आपल्याला काय फाइंड आउट करायला लावले, तुम्हाला सांगितलंय d2y बाय dx स्क्वेअर. म्हणजे पहिले dy बाय dx तर लिहावं लागेल, तो डायरेक्टली भेटत नव्हता म्हणून आपण dy बाय dt काढला, कारण त्याच्या आतमध्ये कोण आहे, टी आहे. मग dy बाय dt काढावा लागणार आहे. तसंच अजून आपण काय काढलं, dx बाय dt, तो काढला का बरं, कारण ऑप्शनच नाही आहे. एक्सच्या आत कोण आहे, टी. मग dx बाय dt काढला, dy बाय dt काढलं, हे दोघं इथे टाकले का कोण भेटणार, dy बाय dx, तो भेटणार. तो भेटला का त्याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह. आत्ताशी तर आपण अर्ध्या एक्झाम्पलपर्यंतच येतोय. ठीक आहे, मग बघा देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू, ही व्हॅल्यू किती आली आहे, 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आणि ही व्हॅल्यू काय आली dx बाय dtची, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. ठीक आहे, ही टर्म वरती जाईल. हे बघा कसं आहे आपलं, ए अपॉन बी अपॉन सी अपॉन डी असं असेल, तर ए इंटू डी ही टर्म वर जाते आणि डिनॉमिनेटर आणि याचा न्यूमरेटर यांचं काय होतं, मल्टिप्लिकेशन होता. सो इन दॅट वे इथे काय होणार आहे बघा, इथे काय होईल, ही टर्म वरती जाईल, 2 ला मल्टिप्लाय होईल, 2 अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 इंटू दिस 1 प्लस टी स्क्वेअर. हा कोण भेटला तुम्हाला, डी वाय बाय डी एक्स. इक्वेशन याला म्हणूया आपण 3. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण काय काढलं आहे, वेगवेगळे फंक्शन, त्याच्यावरून आपण आधी नाही का आपण थेटाच्या बाबतीत का किंवा आपण बघितले डी यू बाय डी व्हीचे एक्झाम्पल, त्याप्रमाणे पहिले एक्स हा टीमध्ये, वाय हा टीमध्ये, डी वाय बाय डी टी काढून घेतला, डी एक्स बाय डी टी काढून घेतला, डी वाय बाय डी एक्स अपॉन डी एक्स बाय डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी, याचा रेशो घेऊन तुम्हाला कोण भेटला, डी वाय बाय डी एक्स. मेथड तीच आहे, वेगळं काही करायचं नाही. हां, पण लेंग्दी कसं एक्झाम्पल होतं ते त्यांच्यावर डिपेंड आहे. आता बघा याच्या पुढचा आपल्याला पार्ट काय बघायचा आहे, हियर डी वाय बाय डी एक्स किती आला, डी वाय बाय डी एक्स किती आला बघा, 2 अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हा आला होता. आता आपल्याला काय काढायचं आहे, अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय करणार आहे आपण, एक्स. विथ रिस्पेक्ट टू काय करायचं आहे, एक्स. म्हणजे बघा एक प्रकारे आपण काय करतोय, इकडं डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर डबल डेरिव्हेटिव्ह होतोय, इकडे पण डी बाय डी एक्स
पहिले आपण टर्म लिहू, काय होणार आहे ते बघू पुढे. टर्म पहिले लिहून घेऊ आपण. ऑब्वियसली चॅप्टरचा एंड चालू आहे आपला, एक्झाम्पल जरा मोठे असणार आहे, थोडी मनाची तयारी ठेवा. पहिले dy/dx काढला आहे, ठीक आहे. आता त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह घेतो. तर इथे आल्यावरती परत एक अडचण आली. काय अडचण आली आपल्याला? इथं डेरिव्हेटिव्ह इकडं तर ठीक आहे, कारण डबल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्सच घ्यायचा आहे. आता इथं एक्स आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय, पण आतमध्ये कोण आहे? टी आहे. आतमध्ये कोण आहे? टी. आता हे बघा, एक्स रेस टू एनचा जो डेरिव्हेटिव्ह आपण लिहितो nx⁻n−1 विथ रिस्पेक्ट टू एक्स घेत असतो, ठीक आहे. तेव्हा आता इथे मागे पण बघा, आपण इकडे काय लिहिलं आहे? इथे टी आहे, तर विथ हे बघा टी आहे, तर विथ रिस्पेक्ट टू काय घेतला? टी घेतला, तरच आन्सर निघेल, ठीक आहे. तसं इथे जर तुम्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला आहे, तर इथं डी एक्स येतोय, पण आतमध्ये कोण आहे? टी. टीला सॉल्व करण्यासाठी तुम्हाला इथं अपॉन डी एक्सच्या ऐवजी तुम्हाला पाहिजे डी टी. कोण पाहिजे? डी टी पाहिजे, तर डी टी घेऊन टाकला आपण. डी टी हवा आहे तर घेऊन टाकला. सर डी एक्स गायब झाला नाही, तो गायब नाही, त्याला आपण इथं टाकू. खाली होता ना, त्याला इथं लिहिला. एक्स्ट्रा कोणाला घेतलंय? डी टीला इथं घेतलंय. एक प्रकारे आपण त्याला इथं न्यूमरेटरला लिहू. एक तसं कॅन्सल होत नाही, पण तुमच्या लक्षात राहावं म्हणून मी सांगतोय. समजा डी टी कॅन्सल केला आणि डी एक्स इथं लिहिला, वरच्यासारखंच भेटेल ना आपल्याला परत, ठीक आहे. मग असं लक्षात घ्या, आपल्याला विथ रिस्पेक्ट टू टी पाहिजे तर इथं डी टी घेतला, डी एक्सला इकडे, आणि हा एक्स्ट्रा आल्यामुळे त्याला बॅलन्स करायला समजा डी टी तिकडे टाकून दिला, ठीक आहे. आता पुढे बघा, विच इज इक्वल टू. आता इथे काय दिसतंय सांगा बरं? इथं काय करता येईल तुम्हाला? काय करायचं इथे तुम्हाला सांगा बरं? येस, u/v आहे बघा, फंक्शन डिवायडेड बाय फंक्शन. आता इथं u इंटू व्ही असतं तर काय लिहिलं असतं आपण? फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट. तसं इथे काय u/v आहे, तर डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिनॉमिनेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर. तर मग इथं काय होणार आहे बघा, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी बरं का आता, ऑफ द न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिनॉमिनेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर चा स्क्वेअर. हा डिनॉमिनेटर आहे, त्याचा ब्रॅकेट काय राहिलं? झालं? नाही झालं. हा डी टी बाय डी एक्स आहे ना, त्याला मी लिहितो 1/dx/dt. आपण ह्या टाईपचा अजून एक एक्झाम्पल सॉल्व करणार आहे, तेव्हा जरा काही गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील अजून. परत एकदा अजून एक सॉल्व केल्यावर असं का लिहिलं? सर डी टी बाय डी एक्स होता व्यवस्थित, त्याला का बरं उलटं लिहिलं आहे? उलटं याच्यासाठी लिहिलं कारण तुमच्याकडे डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू काढली ना आपण. हे बघा इथे डी एक्स बाय डी टी, तुमच्याकडं डी टी अपॉन डी एक्स आहे का? नाही आहे, डी एक्स बाय डी टी, ठीक आहे. तो आपण त्याला म्हणून डी एक्स बाय डी टी ह्या फॉर्ममध्ये आणलं. मग आता बघा, बघा हा तुमचा कोण आहे? d2y/dx². आता त्याला सिम्प्लिफाय करायचं, दॅट विल बी द फायनल आन्सर, ठीक आहे. सिम्प्लिफाय करू. d2y/dx² इज इक्वल टू, बघा इथे आतमध्ये 1 + t² ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म 2 कॉन्स्टंट आहे, 2 आला बाहेर, डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूटचं काय? 1/2 ऑफ द फंक्शन इंटू आतमधल्याचा डेरिव्हेटिव्ह जो आतमध्ये 1 - t², 1चं 0, ठीक आहे, मायनस ॲज इट इज t² 2t.
ओके, यात काय डाऊट आहे? हा आपण 2 बाहेर काढला, अंडर रूटचं 1/2 रूट ते लिहिलं. नंतर -2 इंटू ही टर्म ॲज इट इज 1 - t² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, इथे फक्त लिहिताना टी पाहिजे होतं माझ्याकडनं, एक झालं आहे, 1चं 0 t² 2t परत. ओके, चला बघू. खाली हा स्क्वेअर, याला काय डिस्टर्ब करायचं नाही. 1 + t² ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1/1 ही टर्म dx/dt. काय होते आपली dx/dt बघा? व्हॉट वॉज dx/dt? 1/√1 - t². 1/√1 - t². ठीक आहे, ही टर्म. आता इथं जे जे कॅन्सल होतं ते त्या गोष्टी आपण कॅन्सल करून टाकू. जे कॉमन निघतं ते कॉमन पण काढूया. ठीक आहे, यामध्ये कॅन्सल कोण होते? समजा हा 2 कॅन्सल होतो आहे. ओके, यामध्ये अजून काही कॅन्सल होण्यासारखं आहे का? नाही. समजा यातनं आपण एक टर्म बघूया, d2y/dx² = काही कॉमन निघण्यासारखं असेल तर कॉमन आपण काढू शकतो, काय अडचण नाही आहे. बघा इथे समजा हा 2 आहे आणि इकडे पण एक, ह्या दोघांपैकी एक 2 आपण बाहेर काढून घेऊ शकतो. तो समजा आपण 2 बाहेर काढला. ओके, इथे काय काय उरतं आहे ते सगळ्यात आधी लिहून घेऊ आपण. t इंटू 1 + t² अपॉन √1 - t² मायनस यातला एक 2 बाहेर काढला आपण, इथं उरला आहे 2t √1 - t². खाली डिनॉमिनेटरला यायला काहीच नाही. ही टर्म हे न्यूमरेटरचं झालं. हां, डिवायडेड बाय 1 + t² त्याचा ब्रॅकेट, आणि हे बघा 1/1 दिस ही वरती गेली √1 - t². बघा a/b/c, सीची टर्म न्यूमरेटरला जाते, ही टर्म वर गेली. खाली डिनॉमिनेटरला 1 तो काही लिहायची गरज नाही आहे. बघा इथपर्यंत काय काय झालं एकदा मी एक्सप्लेन करतो या एक्झाम्पलचा. ओके, काही एक्झाम्पल्स मोठे पण असतील, त्याची तयारी ठेवायची मनाची. ठीक आहे, दरवेळेला पार्ट असा इझी नाही राहणार आहे, सगळे इझी ऑन गोईंग नसेलच. तर इथे जर तुम्ही बघितलं तर एक टर्म बघूया. ही टर्म आहे, याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण डेरिव्हेटिव्ह घेत असताना इकडे डबल डेरिव्हेटिव्ह लेफ्टला तर झालं, हे तुम्हाला पाहिजे हे आलं, पण राईटला बघायला गेलं विथ रिस्पेक्ट टू टी पाहिजे. मग या डी एक्सला इकडं घेतलं विथ रिस्पेक्ट टू टी घेण्यासाठी, तर डी टी लिहिला आणि तो कॅन्सल होण्यासाठी इकडं वरती डी टी लिहिला. ठीक आहे, तर मग याला परत उलटं लिहिलं आहे कारण ही टर्म तुमच्याकडे dx/dt, आणि याचं डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर. मग इथे लिहिताना आपण काय लिहिलं आहे बघा, ही स्टेप मी तुम्हाला परत एकदा सांगतो. बरोबरच लिहिली आहे पण तुम्हाला एक्सप्लेन व्हावी म्हणून. बघा काय, 1 + t², डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 2 बाहेर, 1/2 √1 - t² इंटू आतमधल्याचा डेरिव्हेटिव्ह 1चा 0 मायनस तसाच t² 2t मायनस ही टर्म तशीच 2 √1 - t² इंटू याचा डेरिव्हेटिव्ह 1चा 0 t² 2t. लक्षात घ्या. ओके, तर मग पुढे फक्त कॅल्क्युलेशन आहे. एक 2 आपण कॅन्सल केला होता, इथे उरतोय हा 2, एकला एक 2 ते बाहेर काढून घेतले. ठीक आहे, आणि याला राहते मायनस साईन, याला पण मायनस साईन राहते. ओके, -t 1 + t² अपॉन √ऑफ दिस टर्म, आणि नंतर इकडे एक 2 बाहेर आलेला आहे, इथं 2t √ऑफ दिस टर्म, डिनॉमिनेटर तसाच. हे 1/1 दॅट पर्टिक्युलर टर्म विल बी इन द न्यूमरेटर. ओके, आता इथं तुम्हाला पुढची एक स्टेप आपल्याला लिहायची आहे. बघा d2y/dx² विच इज इक्वल टू 2 ब्रॅकेटमध्ये मायनस t 1 + t²
मायनस 2t 1 मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इंटू अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. ही आली कुठून? पहिली गोष्ट याने याला मल्टिप्लाय केलं, अंडर रूट इंटू अंडर रूट सेम टर्म आहे, त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर होईल, अंडर रूट कॅन्सल. ठीक आहे, दिस रूट इंटू दिस रूट 1 मायनस टी स्क्वेअरचा अंडर रूटचा ब्रॅकेट स्क्वेअर अंडर रूट जाणार, मग ही टर्म इथे राहिली. नंतर इथं बघा हां, ही याने याला मल्टिप्लाय केल्यावर एक प्रकारे काय होईल, ही इथे आणि पूर्ण याला येणार आणि ही टर्म याच्यासोबत मल्टिप्लाय होऊन जाईल इथे. ओके, ह्या पद्धतीने होणार आहे. तर तिथे काय आहे, तिथे काय होईल बघा, याने याला मल्टिप्लाय केलं आहे आणि इथे ही टर्म भेटली. आता यानंतर परत तुम्ही जर बघितलं तर ही टर्म आणि ही टर्म काय झाली इथे कॅन्सल. मल्टिप्लिकेशन काय होतं ते बघू आपण. बघा, याने आतमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे, मायनस टी क्यूब मायनस 2t त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे, बघा काय येतं आहे. d2y बाय dx स्क्वेअर 2 तसाच आहे. बघा, मायनस टीने आतमध्ये मल्टिप्लाय करू, मायनस टीने त्याला मायनस टी इंटू दिस टर्म काय होईल, मायनस टी क्यूब. नंतर ह्या टर्मने आतमध्ये मायनस 2tने मल्टिप्लाय केलं, मायनस 2t प्लस 2t क्यूब, मायनस 2t प्लस 2t क्यूब. खाली कोण आहे इथे 1 प्लस टी स्क्वेअरचा ब्रॅकेट स्क्वेअर. जी टर्म उरते ते लिहायचं आता. ठीक आहे, हे बघा, मायनस टी क्यूब प्लस 2t क्यूब, देअर विल बी टी क्यूब प्लस 2 मायनस 1 टी क्यूब, मायनस टी मायनस 2t मायनस 3t, हा 2 बाहेर तसाच, 1 प्लस टी स्क्वेअरचा स्क्वेअर. सिम्प्लिफाय करतोय सिम्पली आपण, 2t ब्रॅकेटमध्ये टी कॉमन निघतोय, टी स्क्वेअर मायनस 3 1 प्लस टी स्क्वेअर त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज द फायनल आन्सर. हे काय आलं, d2y बाय dx स्क्वेअर. ओके, आत्ता इथे काय झालं आहे, हा एक्झाम्पल संपलं आहे. तर हे परत एकदा मी स्टार्टपासून तुम्हाला एकदा हे एक्झाम्पल एक्सप्लेन करतो. याच्यामध्ये बऱ्याच टर्म आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला मागच्या ज्या काही टर्म्स काही एक्झाम्पल आहे त्या सगळ्यांचीच रिव्हिजन याच्यामध्ये होते. ठीक आहे, बघा एकदा. स्टार्टेड फ्रॉम हियर, इथून स्टार्ट केलं आपण एक्झाम्पल. सगळ्यात पहिले तुम्हाला एक्स दिला इन टर्म्स ऑफ टी, स्टँडर्ड सबस्टिट्यूशन केलं साइन थिटा, कारण बाय टेबल तोच आहे तो टाकला, 1 मायनस साइन स्क्वेअर, इथं कॉस बाय साइन, कॉट इनवर्स कॅन्सल, थिटाची व्हॅल्यू पुटअप केली, मग एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ टी, त्याचं विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह घेतलं तर हे भेटलं dx बाय dt. वाय असा दिला आहे, कोसेक इन्व्हर्समध्ये ठेवत नाही, त्याला साइन इन्व्हर्समध्ये केलं, ही टर्म रिव्हर्स झाली म्हणजे उलटे होत असते आपल्या ॲज पर द फॉर्म्युला. तर बाय स्टँडर्ड सबस्टिट्यूशन टीची व्हॅल्यू इथं टॅन थिटा टाकणार, टॅन थिटा टाकल्यावरती हा पूर्ण फॉर्म्युला साइन ऑफ 2 थिटाचा होईल, साइन इन्व्हर्स साइन कॅन्सल 2 थिटा, तसं थिटाची व्हॅल्यू टॅन इन्व्हर्स टी, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर सिम्पली तुम्हाला असा भेटून जातो. मग याच्यावरून dy बाय dt dx बाय dt या दोघांचा रेशो घेतला का dy बाय dx, कारण याचा डबल डेरिव्हेटिव्ह विचारला आहे म्हणून तो आधी आपण काढला. ते काढल्यावरती हे टाकली टर्म, ही वर गेली. आता इथं आपल्याला फक्त एक्झाम्पल मोठं होण्याचं रिझन काय झालं, कारण फंक्शन बाय फंक्शन आलं, यू बाय व्ही आलं, मग त्याचा फॉर्म्युला थोडा मोठा आहे. तर मग बघा, ह्या स्टेपला आपण मगाशी ऑलरेडी रिवाईज केलेलंच आहे. ही टर्म दिली आहे, याचा डबल डेरिव्हेटिव्ह इथं dx, बट इथं dt पाहिजे होता, dx इकडं लिहिला, dt ॲड केल्यामुळे बॅलन्स करायला इथं dt, याला 1 अपॉन लिहिलं पुढे जाऊन, कारण याची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. आणि यू बाय व्ही रूल इथं आपण ॲप्लाय केला, डिनॉमिनेटर इंटू न्यूमरेटर्स डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमरेटर इंटू डिनॉमिनेटर्स डेरिव्हेटिव्ह, ते डेरिव्हेटिव्ह इथं काढलेत. आता सिम्पली टर्म मोठी लक्षात घ्या, टर्म फक्त मोठी आहे, कन्सेप्ट मोठी नाही आहे, कन्सेप्ट वेगळी नाही आहे असं मी म्हणतो तुम्हाला. जे कॉमन जे कॅन्सल होतं कॅन्सल केलं, 2 कॉमन काढून घेतला, विथ साइन ज्या टर्म्स उरतात ते ठेवल्या आपण. ठीक आहे, याच्यामध्ये व्हॅल्यू टाकली, ही वरती जाणार. त्यानंतर येणे याला क्रॉस मल्टिप्लाय, इथं पूर्ण डिनॉमिनेटरला ही टर्म येईल, डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर इथं टर्म भेटेल, ही आणि ही इथं कॅन्सल. मायनस टीने याला मल्टिप्लाय केलं, याने याला मल्टिप्लाय केलं, रिमेनिंग टर्म्स आपण इथे लिहिले, मायनस टी क्यूब प्लस 2t क्यूब, हे मायनस टी मायनस 2t ही टर्म, टी कॉमन काढलं, दिस इज द फायनल
आन्सर. ओके, तर हे एक्झाम्पल तुम्ही काय करा, लिहून घ्या. ओके, चला लिहा.